मिळेल. कारण बऱ्याचदा या सर्व खेळाडूंना आपण अनेक संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिलंय, मात्र आज हे सर्व खेळाडू एकत्र आपल्या गावासाठी खेळताना दिसतील. एका साईडला आपण राईचा संघ पाहतोय. राई म्हटलं तर नक्कीच मित्रांनो मायकल जैन याला विसरता कामा नाहीये. खूप मोठं नाव, राई गावाची शान. आज भले ते आपल्यामध्ये नाहीयेत, मात्र खूप मोठं नाव होतं, हे देखील अण्णा विसरता कामा नाहीये. त्यानंतर दत्ता रिचर्डला देखील विसरता कामा नाहीये. वन ऑफ द ग्रेट प्लेयर दत्ता रिचर्ड. हरेश्वर दादांना विसरता कामा नाहीये. अजूनही हरेश्वर दादा क्रिकेट खेळतायत. त्यांचे सुपुत्र जवळपास म्हणायचं गेलं प्रफुल्लला विसरता कामा नाहीये. प्रफुल्ल देखील आज नावलौकिक खेळाडू त्या परिसरात. पीके, प्रशांत केनी हे देखील नावलौकिक खेळाडू त्या परिसरात. 40+ क्रिकेट, 50+ क्रिकेट, 55+ क्रिकेट देखील त्यांच्याकडून खेळलं गेलंय. हा राईचा क्रिकेट आहे मित्रांनो. बघा मोहित, एक्स्ट्रा खेळाडू आहे का तुझ्याकडे? मोहित नाहीये. ओके, जस पाटील. आणि राईचं क्रिकेट देखील मित्रांनो जवळपास कमी नाहीये. आज राईच्या गावामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. प्लस त्यांच्या गावामध्ये देखील भरपूर गावकप होत आहेत. राई प्रीमियर लीग देखील त्यांच्या गावामध्ये होते. वर्गमित्र चषक देखील त्यांच्या गावामध्ये होतोय. बऱ्याचशा स्पर्धा या राई गावामध्ये नेहमीच होताना आपण पाहिल्यात. त्याचप्रमाणे मी रणजित सोबत चर्चा केली होती. त्यावेळेस रणजितनं म्हटलं होतं की भले आम्ही टेनिस बॉल क्रिकेट कमी खेळतोय म्हणून आम्ही 40+ क्रिकेट जॉईन केलं, मात्र रबर बॉल क्रिकेट सर्वाधिक क्रिकेट कुठे खेळलं जात असेल तर ते आहे एकसरचं गाव. त्यामुळेच म्हटलं ना मित्रांनो की आता खऱ्या अर्थाने तुम्हाला एकसर गावाच्या क्रिकेटचं टॅलेंट पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. समर्थ देसाई कोण विसरणाऱ्या खेळाडूला बॅटचे चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. मागच्याच वीक मध्ये खरोखरच गौरांग म्हात्रेनं जी स्पर्धा आयोजित केली होती, खास करून मान्सून प्रीमियर लीग, एकसर गावाची प्रीमियर लीग स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये 50 धावा या खेळाडूनं मागच्याच वीक मध्ये कुठल्या होत्या. 16 चेंडू 50 धावा. आणि तोच मित्रांनो समर्थ देसाई स्ट्राईक एंडवर आपण पाहताय. त्यांच्या सोबत कोण आहेत मित्रांनो? मयूर पाटील. या खेळाडू देखील विसरता कामा नाहीये. उत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार घेणारा खेळाडू आहे. 50 धावा या खेळाडूच्या देखील खात्यावर होत्या. अर्धशतक मयूर पाटीलच्या बॅटमधून देखील आपण पाहिले आहे. आणि हे मैदान नौकं नाहीये मयूर पाटील साठी. आणि एक मोठमोठे पारी आणि एक मोठमोठे इनिंग मिळून काय फटका खेळलाय. नाव आहे समर्थ देसाई. अगदी ते नाव कोरलं गेलं या चेंडूवर. म्हटलं होतं की मागच्याच आठवड्यामध्ये 50 धावा ज्या खेळाडून याच मैदानावर कुठल्या, तो आहे समर्थ देसाई. षटकार. अगदी बॅटच्या पुढ्यात तो चेंडू टाकला गेला होता आणि काच तो खेळला गेलाय. वाडीच्या जवळपास लॉंग ऑन त्या क्षेत्रामध्ये तो चेंडू सरळ भिरकवून दिलं गेलं. समर्थ देसाई, अगदी मी तर म्हणेल समर्थ देसाई ब्रँडचा समर्थक. षटकार. काच तो खेळला गेला. बघा आपण मागच्या जरा वीकचा विचार केला आपण, गावदेवी नंदू पाटील यांची जी टीम होती त्या टीमच्या माध्यमातून समर्थ देसाईंना खेळताना पाहिला. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर देखील आहे चेंडूच्या खाली, मात्र तो अंदाज घेता आला नाहीये फिल्डरला. खूप महत्वपूर्ण विकेट, मी तर म्हणेल प्राइसलेस विकेट या ठिकाणी मात्र घालवली गेली. संधी होती त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही फिल्डरला. अजय पाटील यांच्याकडून तो कॅच मात्र निसटला गेलाय. समर्थ देसाई यांना एक संधी मिळते खेळण्यासाठी. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 9. पुन्हा एकदा ज्या वेळेस संधी मिळाली आहे त्या वेळेस संधीचं सोनं केलंय. नाव आहे समर्थ देसाई. हा येतोय दुसरा शानदार स्वर्गीय विजय पाटील चषकातील षटकार. मागच्या रविवारी जी स्पर्धा सोडली होती इथून मात्र समर्थ देसाईने पकडले. शॉर्ट बॉल थोडीसे बीट झाले. बॅकफील्ड जाऊन यावेळेस चेंडूला कट करायचं होतं, मात्र वेग अप्रतिम वापसी करतोय. षटकार आल्यानंतर डॉट बॉल खूप गोलंदाजासाठी महत्वपूर्ण असतोय, मात्र हा डॉट बॉल खरोखरच जबरदस्त होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फलकावर आई गावदेवी एकसर या टीमची 15 धावा. खूप मोठं नाव आई गावदेवी हे नाव. मी तर म्हणेल पूर्वीचं क्रिकेट आपण काही वर्ष मागे गेलो तर एक मी म्हणेन दबदबा टेनिस क्रिकेट जगतामध्ये आई गावदेवी एकसर या नावाचा दबदबा होता. अनेक मोठमोठे संघ या संघात सोबत खेळताना थोडेसे घाबरायचे. हा एक दरारा मात्र आई गावदेवी एकसर या टीम तर अजूनही आताची दुसरी पिढी, दुसरी म्हणता येणार मी म्हणेन तिसरी पिढी आज आई गावदेवी एकसरची मैदानाच्या आतमध्ये खेळते मित्रांनो. मात्र ते नाव अजूनही जर आपण कुठल्याही टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही गावामध्ये आपण गेलो, आजही जर एकसर गावाचं नाव म्हटलं तर ते आजही काही लोक जुने जाणते लोक आहेत ते आजही म्हणतात की आई गावदेवी एकसरचा संघ आहे का तो. हे नाव आहे, हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये आई गावदेवी एकसर कोरलं गेलंय. धावा झाल्यात 15 गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला फटका आहे. मागे फिल्डर काय कॅच टिपलाय, काय कॅच टिपलाय, हा कॅच टिपलाय आणि इथे मात्र खेळ संपलाय मिस्टर मयूर पाटील यांचा. आणखीन एक स्टार खेळाडू म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट मिस्टर मयूर पाटील. बॅक टू द पॅव्हलियन, आउट. फॅन फॉलोअर जर पाहिलं आपण समर्थ देसाई यांचे तर मोठे प्रमाणात आहेत. आगरी कट्टा यांच्याकडून समर्थ देसाई यांना जवळपास जर 3 षटकार मारले समर्थ तर तुला 2000 रुपये दिले जातील. आणि आर्मुडे बॉईज यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपये. आणि मागच्याच वीक मध्ये मला वाटते 2500 रुपये कमावले होते समर्थ देसाई यांना. एक 50ची पार्टनरशिप केली होती, त्यासाठी प्राइज होतं कॅश प्राइज. त्यानंतर काही षटकार समर्थ देसाई यांच्या बॅटमधून आले होते, त्यासाठी काही कॅश प्राइज होतं. मात्र काय बॅटिंग केली होती, काय बॅटिंग केली होती समर्थ देसाई. आणि खास करून समर्थ देसाई यांची स्माइल खूप छान आहे खरोखरच म्हणायचं गेलं तर. रोहितचे स्माइल, रोहित राजपूत नो डाऊट रोहित राजपूत आहेतच, मात्र समर्थ देसाई. आणि एक बाजूला जर आपण त्याची बॅटिंग देखील पाहिली होती तर कुठेतरी मात्र त्या स्पर्धेमध्ये त्यांनी डीजे ऑपरेटिंग देखील केलं होतं समर्थ देसाई यांना. धावा झाल्या त्या 15. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मित्रांनो रोहित राजपूत. एक आणखीन टॅलेंटेड खेळाडू आहे. यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातोय गोलशंकित क्षेत्राच्या दिशेनं. आणि रोहित राजपूत मागचा वीक, मागचा आठवडा विसरता कामा नाहीये. याच खेळाडूने देखील अर्धशतक झळकावलं होतं. रोहित राजपूत नाव विसरू नका मित्रांनो. मागच्याच आठवड्यामध्ये मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज घेणारा याच मैदानावरचा हा खेळाडू आहे. स्ट्राइक एंडवर अनेक षटकार, 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 52 धावा रोहित राजपूत यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. ऋत्वी चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून त्यांनी बॅटिंग केली होती. संकेत पाटील यांचा जो संघ होता अफलातून बॅटिंग केली होती, अफलातून बॅटिंग केली होती. आघाडीची जोडी आहे असं म्हणणार मित्रांनो. एका साईडला समर्थ देसाई तर एका साईडला आपण पाहतोय रोहित राजपूत या खेळाडूला. धावसंख्या झाली आहे आई गावदेवी एकसर या टीमची 16 धावा. बघा एकसर प्रीमियर लीग, मग ते टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, नंदू पाटील यांची स्पर्धा, नाहीतर एकसर मान्सून प्रीमियर लीग म्हणजेच म्हणायचं गेलं तर आई एकविरा ग्रुपची ती स्पर्धा असू द्या. प्रीमियर लीगनं काय दिलंय मी नेहमीच म्हणतोय, प्रीमियर लीगनं जो मुख्य व्यावसायिक संघ गावातील आहे त्या मुख्य व्यावसायिक गावातील संघाला टॅलेंटेड खेळाडू दिलेत. हे प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आज समर्थ देसाई एकसर संघामध्ये खेळतायत याचं कारण एकसर प्रीमियर लीगच्या त्या स्पर्धेमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला. यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक रोहितच्या बॅटमधून हा येतोय हिटमॅन प्रमाणे षटकार. खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी म्हणायचं गेलं तर नक्कीच परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. म्हणजे मातीचा सुगंध देऊन अगदी रोहित राजपूतच्या तो जवळून बॉल निघून जातोय. इतका चांगला चेंडू टाकला गेला. त्यावेळेस मोहितनं म्हटलं की आज नक्कीच काही खेळाडूंची कमतरता आमच्या टीम मध्ये आहे, तरी मात्र जे खेळाडू आज मी या ठिकाणी घेऊन आलो आहे त्याच खेळाडूच्या
जोरावर मी आज या स्पर्धेचा चॅम्पियन होणार. शॉर्ट बॉल आहे, बॅटमॅन स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव तर नक्कीच मिळेल. वापसी करतोय मी तर म्हणेल राईचा संघ. माऊली ग्रुप राई या संघ आहे. ज्या ज्या खेळाडूंचा उल्लेख केला नक्कीच ते खेळाडू जरी नसले तरी मात्र एका साईडला आपण पाहतोय तर राई गावाचं हे टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळते. बघा गाडी क्रमांक 14-18 कोणाची गाडी आहे प्लीज ती गाडी काढून घ्या. 14-18 गाडी क्रमांक. शॉर्ट बॉल यावेळेस म्हणायचं गेलं विथ द टो. चेंडूला पंच केले. चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू अडवणं गरजेचं होतं कारण त्या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर आहे. हा चेंडू वन बाउन्स निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकाल विथ द टो अगदी टो वर उभं राहून तो स्ट्रोक खेळला गेला. अफलातून स्ट्रोक खेळला गेला आणि चेंडू वेळेवर डायव्हर्ट झाला तो बाउंड्री लाईनच्या आतमधून. धावसंख्येचा वेग वाढेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 27 धावा. बघा रोहित साठी देखील पारितोषिक आलंय की जवळपास 3 चेंडू 3 षटकार मारले तरी देखील 1000 रुपये दिले जातील. तुम्ही रिप्ले पाहू शकाल कशा प्रकारे खास करून तो फटका खेळला गेला होता. समर्थ देसाई नक्कीच दाखवत आहेत. बघा तुम्ही पाहू शकाल विथ द टो अगदी मागचा पाय जो आहे त्याच्यावर संपूर्ण आपल्या शरीराचं बॅलन्स केलं गेलं. पुढच्या पायाला थोडंसं हवेत ठेवलं गेलं होतं आणि तिथून मात्र या चेंडूला पंच केलं गेलं. क्लास स्ट्रोक खेळला गेला. समर्थ देसाई नक्कीच अफलातून खेळाडू आहेत. चौफेर खेळी करणारा हा खेळाडू आहे आणि खास करून समर्थ देसाई या खेळाडूच्या विषयी माहिती द्यायची गेली तर ओव्हरऑल जी रबर बॉल स्पर्धा झालेल्या आहेत आतापर्यंत सरळ बॅटने खेळण्यामध्ये देखील माहीर असा खेळाडू आहे. 27 धावा इथे मात्र कुठेतरी राई गावाला पुनरागमन करावं लागेल. अशाच वेगानं मात्र एकसरचा संघ खेळत राहिला तर जवळपास 70 किंवा 70च्या पलीकडे धावसंख्या फलकावर दिसू शकेल. मॅच इज गॉन. मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. ज्या खेळाडूवर अनेक पारितोषिकं लावली गेली होती, ज्या खेळाडूनं याच मैदानावर मागच्याच वीक मध्ये अर्धशतक झळकाळलं होतं असा नामवंत खेळाडू रोहित राजपूत परतीच्या मार्गी आउट. आत वळण घेतलं होतं चेंडूनं आणि अगदी रायझिंग डिलिव्हरी टाकली गेली होती. बीट झाला वेगानं आणि अगदी शरीराच्या जवळ चेंडू असल्या कारणास्तव तो चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. मोठी विकेट आहे. रोहित राजपूत बघा स्टार खेळाडूंची आज निवड केली आहे रणजितनं. एक गेला तर दुसरा मात्र या टीम मध्ये आहे. बघा ज्यानं पहिली मॅच गाजवली होती एकसर मान्सून लीग 2025 पहिली स्पर्धा पहिली मॅच कोण विसरणार. ज्याच्या बॅट मधून आपण 29 धावा पाहिल्या होत्या तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरव मात्रे हा देखील खेळाडू नावलौकिक खेळाडू आहे. अनेक मालिकावीर पुरस्कार ज्याच्या नावावर आहे ते देखील विसरता कामा नाहीये. म्हणजे आज चांगली निवड एकसर आई गावदेव एकसर या टीम मध्ये खास करून केलेल्या निवड समितीचं नक्कीच आनंद पाटील साहेब आपण कौतुक करूया. आणि हे युवा टॅलेंट आहे. ही आताची पिढी आहे एकसर गावाची. वेगवान चेंडू उडवण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. चेंडू हवेत. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे मात्र गौरव मात्रे मैदानाच्या आतमध्ये आले आणि गौरव मात्रे मात्र हजेरी लावून मैदानातून परतले डग्गा आउट रिझर्व मध्ये. गौरव मात्रे बॅक टू द पॅव्हलियन आउट. मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही. नक्कीच सोपा झेल म्हणता येणार नाही कारण रबर बॉल चिखळामधला आपण एक क्रिकेट पाहतोय आणि खरोखरच खूप 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 चांगला झेल पकडला गेला. सन्माननीय घनश्यामजी रांदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत विनंती करतोय घनश्यामजींना आणि प्रभाकरजींना की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. वापसी केली आहे. मी मगाशी म्हटलं होतं की राई गावाला वापसी करावी लागेल
अन्यथा नक्कीच मात्र परतीचा प्रवास निश्चित असेल किंवा धावांचा डोंगर मोठा उभा राहील या टीम समोर. मात्र यावेळेस नक्कीच वापसी केली. सुरुवात दणक्यात केली होती गावदेवी एकसर या टीमनं. इथे मात्र या सुरुवातीला कुठेतरी थांबवलं गेलंय. ऑन हॅट्रिकवर यश पहिल्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय, दुसऱ्या चेंडूवर देखील डब्ल्यू शोधलाय, तिसऱ्या चेंडूवर डब्ल्यू शोधला जाईल का? गोलंदाज तयार, समोर बॅटर. प्रयत्न होता, प्रयत्न तोच होता, मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी बॅटरच्या त्या रेंज पासून थोडंसं लांब ठेवलं गेलंय. गुड बॉलिंग, यशचं नक्कीच कौतुक करेन. खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे कामगिरी केली आहे गोलंदाजानं. नाव आहे यश आणि खऱ्या अर्थानं दोन महत्वपूर्ण म्हणजे दोन यश त्यानं प्राप्त करून दिलेत आपल्या टीमसाठी. 27 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळी देखील चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली बसतोय, मात्र लाईन खराब पाहायला मिळते. पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिला स्पेल आपण पाहिला होता, जवळपास पहिला स्पेल थोडासा खर्चिक, जर आपण पहिला स्पेल थोडासा खर्चिक टाकला गेला होता. 15 धावा खर्च केले होते या गोलंदाजानं. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, वापसी करतोय. क्या बात आहे, वेल डन जश. जश नाही, मी यश म्हणणार याला. काय काय गोलंदाजी केलंय, सुरेख गोलंदाजी. बघा म्हणतात ना की आयुष्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये एखादी ठोकर लागल्याशिवाय माणूस सरळ रस्त्यावर येत नाहीये. तशाच प्रकारे आपण जर पहिलं षटक जर पाहिलं जशांचं, 15 धावा खर्च केल्या होत्या या पहिल्या षटकामध्ये. तिथे मात्र त्याच्या चुका नक्कीच त्याच्या निदर्शनामध्ये आल्या असतील. कशा प्रकारे मी पहिलं षटक हाताळलं होतं, इथे मात्र मला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. दुसरा स्पेल उच्च दर्जाचा स्पेल, 2 विकेट. आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात फक्त 1 धाव. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, जबरदस्त गोलंदाजी. वेल डन जश, क्या बात आहे. बघा मोहितच्या विषयी म्हणायचं गेलं तर मोहित पाटील हे देखील रुजलेले खेळाडू आहेत. मग ते टेनिस क्रिकेट म्हणा, रबर बॉल क्रिकेट मध्ये मोहितनं म्हटलंय की मी बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खेळतोय. मात्र रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट मी पहिल्यांदा इथे खेळण्यासाठी आलोय. मात्र एक प्रकारे जर विचार केला आपण तर मागच्या वर्षीचा क्रिकेटच्या विषयी विचार केला तर मागच्या वर्षी जो यंगचा जेम्स बॉन्ड संघ जो होता, जेम्स बॉन्ड राईस संघ, या टीमचा कॅप्टन होता मोहित. हे देखील विसरता कामा नये. आणि कॅप्टनशिप मित्रांनो, गावाची कॅप्टनशिप एखाद्या खेळाडूला ज्यावेळेस मिळते ती अभिमानास्पद ती गोष्ट असते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 28 धावा. पहिला स्पेल आपण जश यांचा पहिला 15 धावा पहिल्या स्पेल मध्ये दिल्या होत्या. मात्र दुसरा स्पेल वन ऑफ द ग्रेट, नक्कीच कौतुक करावं असं नक्कीच वाटेल जश यांचं. कारण फक्त वाईटच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली, त्यानंतर मात्र 2 विकेट आणि संपूर्ण मात्र डॉट 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 अँड डॉट. म्हणजे म्हणू शकतो आपण की www.yashjash.com अशा प्रकारे गोलंदाजी केली गेली आहे. बघा शेवटच्या चेंडूवर विकेट आहे, माफ करा चुकी दुरुस्त करतो या ठिकाणी. 3 विकेट प्राप्त केल्या आहेत जश यानं. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 28 धावा. एका बाजूला आपण समर्थ देसाई यांना पाहतोय. मागच्या मॅचचा आपण विचार केला आपण तर ज्यावेळेस बोरिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, प्रकाश मैदानाच्या आतमध्ये, प्रकाश लाटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते. एका साईडून नक्कीच त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर मात्र त्याला साथ देण्यासाठी तितकीशी खेळाडूंची भरणा झाली नाहीये. मात्र एका बाजूने तो धावसंख्येचा फळक त्यांना वाढवला गेला. अशाच प्रकारे समर्थ देसाई एका बाजूने बॅटिंग करतोय. इथे मात्र आपण जर विचार केला तर त्याला देखील एक चांगला पार्टनर मैदानाच्या आतमध्ये मिळणं गरजेचं आहे. चला बॉलर्स नेम्स मला वाटतं कुमार आहे, निकेश यस नितेश येतोय. वेगवान म्हणायचं गेलं तर ज्याला टेनिस क्रिकेट जगतानं नाव दिलंय मलिंगा, असा चर्चित गोलंदाज. चांगला चेंडू आहे, ऑफ साइडला चेंडूला ड्राइव्ह केलं गेलं. 1 धाव तर नक्कीच मिळेल. एक वेगवान गोलंदाज मित्रांनो, मोठं नाव आहे. 40+ क्रिकेट देखील नितेशच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे मित्रांनो. अबाउट 35 इयर ओल्ड. आणि खास करून मलिंगा हे नाव हे टेनिस क्रिकेटनं मात्र या गोलंदाजाला दिलं आहे. धावा झाल्या ते 29. रिमाइंडर मैदानाच्या आतमध्ये येतोय सौरव. यावेळेस अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता आणि या चेंडूला जवळपास एम एन स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता.
तो म्हणजे सौरभनं मात्र बॅटची एज लागून चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. वेग अप्रतिम आहे, वेग अप्रतिम आहे. अनेक वेळा जवळजवळ हॅट्रिक घेणारा गोलंदाज नितेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि अनेकदा त्याने त्याच्या वेगाच्या जोरावर आपल्या टीमला बऱ्याचदा विकेट मिळवून दिलेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणू शकतो आपण नितेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आणि खास करून रणजित मात्र देखील या गोलंदाजापासून मी म्हणेल गोलंदाजीची पूर्णतः माहिती रणजितला देखील आहे. 40+ क्रिकेट खेळतायत. धावा झाल्या त्या 30. यावेळेस आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. बघा इथे पहिला हाफ क्लिअर केला जाईल, त्याच्यामुळे JR स्पोर्ट्स जर आपले खेळाडू कुठे बाहेर गेले असेल त्यांना बोलून घ्या. पहिला हाफ आम्ही क्लिअर करणार आहोत. धावसंख्या झाली आहे ती 31-31. लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. यावेळेस फुल टॉच चेंडू अगदी नटराज मुद्रेमध्ये या स्टोकला आडव्या बॅटनं खेळलं गेलं. एक धाव तर मिळेल. चेंडू बघा घोषांगी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एकच धाव मिळेल आणि एकही धावीने मात्र धावसंख्या झाली आहे ती 32. आई गावदेवी एकसर एका साईडला बॅटिंग करताना आपण या टीमला पाहतो तर एका साईडला आपण पाहतोय माऊली ग्रुप राईच्या विषयी जर आणखीन माहिती द्यायची गेली नाना तर राई हा कलावंतांचा गाव आहे. राई गावात त्यांच्या यात्रेनिमित्तानं जे नाट्यप्रयोग होत आहेत हे त्यांच्या गावातील कलाकार करतायत, त्याच्यामुळे राई गाव म्हटलं तर एक कलावंतांचा गाव. चांगला चेंडू आहे अगदी पॅडवर म्हणजे बॅटरला फॉलो केलं गेलं होतं. हा देखील चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला होता. समर्थ देसाई यांच्यासाठी पूर्ण कल्पना आहे ज्या विषयी मी माहिती दिली गेली होती. समर्थ देसाई यांची पूर्णतः अपडेट मी दिली होती ते कदाचित नितेशनं पुरेपूर ऐकले. आणि जो एखादा स्टार खेळाडू स्ट्राईक एंडवर ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या खेळाडूला अशा प्रकारचा चेंडू टाकणं गरजेचं आहे. धावा झाल्या 33-33. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. आतापर्यंत चांगल्या प्रकारे थांबवले. सुरुवात दणक्यात झाली होती. आई गावदेवी एकसर या टीमची तब्बल 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. फुल टॉस चेंडू आहे, वेगानं बीट केलाय, फटका फसलाय. यावेळेस डगआउटच्या दिशेनं परतावं लागेल मिस्टर सौरभला देखील. आउट. त्यामुळेच म्हटलं होतं मी की वेगानं बीट केलाय, फटका फसला गेला आणि एक नामवंत खेळाडू सौरभ मात्र बाद झाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जागी जातोय मिस्टर सचिन. 4थं षटक प्रगतीवर आहे. धावसंख्या 33. एकसरचे देखील नगरवासी या ठिकाणी आलेत. रविवार आहे, सुट्टी आहे. सुट्टीचा दिवस एन्जॉय करायचा आहे आणि तो सुट्टीचा दिवस आम्हाला घालवायचा आहे. खास करून या एकसरच्या मैदानावर एकसरचं क्रिकेट पाहायचंय आम्हाला. धावा 33. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि इथे मात्र लाईन खराब. पंच वाईट घोषित करतायत. धावा झाल्या त्या 34. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. ऑफ साइडला चेंडू निघून जातोय. स्वतः यष्टी रक्षक मोहित चेंडूला उचलतायत. एक धाव इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35. बघा सुरुवात कशा प्रकारे झाली या टीमची. जवळपास जस्ट आपण पहिले षटक पाहिलं आणि काय धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये. खास करून भले मयूर लवकर आउट झाला मात्र समर्थ देसाई 2 षटकार 1 चौकार समर्थ देसाई यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले तर जवळपास 220च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 10 चेंडू आणि 22 धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये समर्थ देसाई खेळतोय. मित्रांनो धावा झाल्या त्या 35 मध्ये. सुरुवात दणक्यात झाली होती. 15 धावेने सुरुवात केली होती. अशा प्रकारे असं वाटलं होतं की कदाचित
आई गावदेवी एकसरचा संघ 75च्या पलीकडे जाईल, कारण ज्या फोर्सनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्यानंतर मात्र वापसी केली गेली, खास करून विशाल जवळपास फक्त 12 धावेचे षटक. त्यानंतर मात्र जशचं मात्र दुसरा स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये जवळजवळ त्याने 15 धावा दिल्या होत्या. मात्र दुसऱ्या स्पेलचा आपण विचार केला, दुसऱ्या स्पेलमध्ये 3 विकेट, आणि या 3 विकेटना मी तर म्हणेल माऊली ग्रुप राई संघाला वापसी मिळवून दिली आहे. पूर्णतः स्कोरबोर्ड थांबला गेला. जो स्कोरबोर्ड आत्ताच्या कंडिशनमध्ये 50च्या घरामध्ये दिसायला हवा होता, तो स्कोरबोर्ड 35 आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण त्या 3 विकेट जश न काढलेल्या त्या 3 विकेट इथून मात्र स्कोरबोर्डला थांबवलं गेलं. आणि त्यानंतर पाहिलं आपण तर नितेशचा स्पेल, 4थ्या क्रमांकाचा तो गोलंदाज आपण पाहिला, आणि त्याने देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली. फक्त 6 धावा नितेशनं आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या. 35 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर्स नेम्स मिस्टर हर्ष. साऊंड आलाय आणि अक्षरशः साऊंड आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र यश प्राप्त करतोय मिस्टर हर्ष, फलंदाज बाद मिस्टर सचिन. तेज खेळा, नक्कीच फास्टेस्ट खेळणारा खेळाडू आहे. हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. 35 धावा, 6 गडी बाद. एका साईडला समर्थ देसाई. बघा आतापर्यंत आपण विचार केला 25 चेंडूंचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये समर्थ देसाई यांना फक्त आणि फक्त 10 चेंडू खेळावयास मिळेल. म्हणजे जास्तीत जास्त नॉनस्ट्राईक एंडला समर्थ देसाई राहिलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता, यावेळेस स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न. इथे बघा फिल्डर स्किड झाला त्या ठिकाणी. अफलातून प्रयत्न, स्वतःला इजा करून घेऊ नका. प्रयत्न जबरदस्त, एफर्ट जबरदस्त लावला होता, कारण ही सिंगल या ठिकाणी आम्हाला थांबवायचं आहे. इथे मला विकेट हवी आहे आणि तो प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. मात्र इथे काय झालंय, स्ट्राईक रुटेड झालंय. समर्थ देसाई स्ट्राईकवर आलेत. धावा झाल्या त्या 36-36. समर्थ देसाई स्ट्राईक एंड वर. यावरून जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. पूर्ण फोर्समध्ये बॅट स्पिन केली होती. चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. काय गोलंदाजी होत आहे या ठिकाणी, जबरदस्त गोलंदाजी. मोहितनं म्हटलं होतं त्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये मोहित सोबत चर्चा केली होती की आम्ही 50 ते 60 धाव संख्येवर थांबू शकतोय आई गावदेवी एक्सर या टीमला. म्हणजे तो त्यांच्याकडे ती बॅटिंग ऑर्डर आहे. 50 ते 60 धावा पूर्ण करण्याची बॅटिंग ऑर्डर त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की 50 ते 60 धावे थांबू शकतोय. 36 धावा झाल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळी फटका खेळलाय, मात्र हवेत आहे. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद. ज्याने नक्कीच एक बाजू सांभाळली होती. धाव फलक वाढवण्याचा नितांत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता, तो समर्थ देसाई परतीच्या मार्गी आउट. आमचा डीजे कुठला तरी हवण करतोय. मात्र हा खरी गोष्ट आहे, डीजे कडून एखादा मंत्र गेला बाहेर. तो मंत्र नक्की काय आहे आणि कोणासाठी आहे ते कळत नाहीये. 36 आकडा आलाय आणि 36 वर आणखीन एक सफलता. क्या बात आहे. बघा सगळं काही सुरू असताना मात्र त्यानंतर मात्र त्या जश यांनी काढलेल्या 3 विकेट आणि त्यानंतर नक्कीच विकेटची गळती ही लागली गेली आई गावदेवी एक्सर या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅकफुट जाऊन चेंडूला ऑफ साइडला टर्न केले गेलं. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 37 धावा या झालेल्या आहेत आणि 38 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत माऊली ग्रुप राई या टीमला.
मी सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण घनश्यामजी रांधणे यांचा आपण शुभ सन्मान करावा. वेलकम घनश्यामजी, आपण रांधर आपण इथे आलेला आहात. घनश्यामजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. घनश्यामजी रांधर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. धाव संख्या कमी आहे, टेन्शनचं वातावरण आहे, मात्र इथे ज्याप्रमाणे गोलंदाजी माऊली ग्रुप राहीने केले त्याचप्रमाणे एकसर संघाला देखील करावे लागेल. अमर झा यांचा देखील शुभ सन्मान मी प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण अमरजी झा यांचा आपण शुभ सन्मान करावा. अमर झा साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपण बसून घ्यायचंय सर. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 मित्रांनो, आज खूप चांगला प्रामाणिक प्रयत्न बघा. एका आपल्या मुलाकडून दिलेली ही बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणू शकतोय आपण मित्रांनो. चौथं पुण्यस्मरण उद्याच्या दिवसामध्ये आहे स्वर्गीय विजय पाटील साहेबांचं. मात्र आज खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या माध्यमातून स्वर्गीय विजय पाटील साहेबांना ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. खास करून आई तळेश्वरी ग्रुप कडून सर्वांचं मनापासून आभार. मोहित, आमच्या राईट साईडला खेळाडू कक्ष आहे, तिथे तुम्हाला यायचं आहे. मोहित, राई संघ माऊली ग्रुप राई, आमच्या राईट साईडला खेळाडू कक्ष आहे, तिथूनच तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. यावेळी आपण प्रभाकरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ सन्मानाच्या दिशेनं मी घनश्यामजी रांधर साहेब यांना विनंती करतो की आपण प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करावा. प्रभाकरजी म्हात्रे साहेब म्हटलं तर एक क्रीडाप्रेमी आहेत. ज्या ज्या स्पर्धा इथे होत आहेत त्या स्पर्धा ते पाहण्यासाठी येत आहेत. 40+ क्रिकेट देखील त्यांनी खेळला आहे. एक लेजेंडरी खेळाडू आहेत प्रभाकरजी म्हात्रे साहेब. (37-38 टू विन). राईस समोर एक चॅलेंज उभारलेला आहे. मात्र बघा, नेहमीच म्हटलं जातं छोटा टोटल अच्छा बॅटल देखने के लिए जरूर मिल सकता है. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ खास करून इथे जिंकेल आणि कोणत्या संघाचा प्रवास स्वर्गीय विजय पाटील चषकातून संपला जाईल, थांबला जाईल, हे आपण थोड्याच वेळात NXT लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. मी घेतोय थोडीशी विश्रांती. या ऐकूया आपण टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक नामवंत समालोचक अक्षय साडम यांचा आवाज. आदरणीय संदीपजी कवळे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. संदीपजी कवळे आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. भारत राऊत सर ज्यांचा आवाज आपण ऐकलात. पांजू गावाचा गोड आवाज. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 सामना क्रमांक 2 सेकंड इनिंग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. माऊली ग्रुप राई आज या नावाने उतरले. नेहमी जेम्स बॉन्ड राई या नावाने अनेक वेळा राई गावाचा संघ आपण पाहिलाय. रबर बॉल मध्ये माऊली ग्रुप राई या नावाने आज संघ पाहतोय आणि चांगला बॉलिंग अटॅक राहिलाय, चांगला बोलबाला राहिलाय. याच परिसरातील संघ जर पाहिला जिथे मयूर पाटील, समर्थ देसाई, रोहित, गौरव, सिद्धेश, चांगले स्टार कास्ट या गावातील गावकप मधले एक आयकॉन प्लेयर एकाच टीम मध्ये खेळत असताना त्या खेळाडूंवरती सर्व गोलंदाज हावी ठरले. जजची पहिली ओव्हर 15 धावा दिल्या. त्यानंतर विशालने जबरदस्त गोलंदाजी केली, तिथे देखील 12 धावा आल्या, एक विकेट मिळाला. आणि जजने पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये काय गोलंदाजी केली, तिथे 3 विकेट आल्या त्या ओव्हर मध्ये. आणि ती ओव्हर मॅचचा टर्निंग पॉईंट देखील ठरला. शेवटची ओव्हर हर्ष उल्हास केला आणि त्या ओव्हर मध्ये 2 धावा देत 2 विकेट जबरदस्त गोलंदाजी केली. आदरणीय संदीपजी
कवळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि एका साईडला हा नजारा रबर बॉल क्रिकेटचा चिखल आणि मिड विकेटला आहे आमचा VIP बॉक्स, जिथे आहेत आमचे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन नंदू पाटील, किशोर पाटील आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार भरपूर एन्जॉय करत असतात. स्पर्धा कोणतीही असू द्या तिथून आम्ही एन्जॉय करणार, प्रत्येक टीमला सपोर्ट करणार. आणि हेच नंदू पाटील, किशोर पाटील आणि सर्व त्यांचे मित्र मजा करत असतात नेहमीच या ग्राउंडवरती. जेव्हा जेव्हा तुम्ही याल आणि त्या मांडवात जाल ना, तुम्हाला कधीच काही पडून देणार नाही. म्हणून त्याला VIP बॉक्स. बॉलिंग मार्क वरती या परिसरातील सबसे कातिल मयूर पाटील. आज जरा बॅटिंग मध्ये फ्लॉप शॉट ठरला, तर या ग्राउंड वरती नेहमीच अधिराज्य मयूर पाटीलचा राहिलंय. अजितची देखील आज इच्छा झाली असावी, ज्या पद्धतीने पहिली इनिंग झाली बॅटिंगला, कुठेतरी त्याला मिस केलं की काय टीमने. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये संदीप माचे आणि प्रशांत, हे दोन सलामीवीर गेम ऑन. पंच इशारा करतायत दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. टार्गेट सेट केलंय 38 रन्स नीड्स टू विन इन 30 बॉल्स. पहिला बॉल मयूर पाटीलचा स्ट्राइकला आहे. संदीप माझे पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेला आणि 1 रनने अकाउंट ओपन केलंय माऊली ग्रुप राई संघाचा. राई संघ म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहे, एक ताकदवर संघ, एक लढाऊ वृत्तीचा संघ आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा संघ आहे, सातत्याने क्रिकेट खेळणारा संघ. आणि आता यंग टॅलेंट भरपूर आहे राई गावात, राईच्या संघामध्ये. यावेळी पहिला बॉल खेळत असताना ठोकलाय प्रशांतनेच, दे दनादन षटकार. आलाय षटकार, जबरदस्त फटका केला. स्टँड अँड डिलेव्हर आणि खडे खडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला बॉल फेस करत असताना शांत बसला नाही प्रशांत, शांत गोलंदाजाला केलंय, मयूर पाटील वरती आक्रमण केलंय. राऊंड विकेटने इनसाइड आउट कॅच इथे नक्कीच होईल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच, जगलिंग कॅच अप्रतिम कॅरी केला. आणि इथे हा फटका कुठेतरी गॅप मध्ये खेळण्याच्या नादामध्ये त्या फिल्डरला बरोबर कव्हरला शोधून काढलंय. हा कॅच अप्रतिम कॅरी केला, स्वतःला कोसत असेल मिस्टर प्रशांत. बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला विकेट डाऊन. अगोदर देखील ती माहिती दिली होती आणि म्हणूनच आपण सर्व खेळाडू रेडी राहायचे आहेत. राई गावामध्ये मात्र एक स्पर्धा झाली, वर्ग मित्र चषक. त्या स्पर्धेने जबरदस्त जवळपास सकाळी 7 वाजता 26 संघ खेळल्याने पहिला बॉल 7 वाजता पडला. ती मोठी गोष्ट होती राई गावामध्ये. आणि बरोबर शेड्यूल नुसार संध्याकाळी 7च्या आत देखील टुर्नामेंट समाप्त झाली. मॅनेजमेंट जर द्यायचा असेल तर वर्गमित्र चषक, ते सर्व वर्गमित्र, शालेय जीवनातील मित्र आणि त्यांनी स्पर्धा ऑर्गनाइज केली, भरपूर मजा केली होती. पहिली अशी स्पर्धा पाहिली, 7 वाजता पहिला बॉल पडला. इनसाइड आउट करून केलेला फटका, ड्राईव्ह चांगला आहे, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, 1 रन कंप्लीट. धावफलक पुढे येईल 8 धावा 4 बॉल. टार्गेट 38 8 धावा झाल्यात. एक षटकार आलाय, एक विकेट देखील आलाय. संदीप आणि जश देखील चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, हे मागील 2 वर्षामध्ये भरपूर इम्प्रेस केले जशने. संदीप नेहमी फॉर्म मध्ये असतो, यावेळी मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने 1D
एकच रन असेल डिक्लेअरच्या माध्यमातून धापळक 9च्या घरामध्ये 5 बॉल 9 धावा. 2 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा बघतोय. एक गाव एक फॉर्मॅट आणि एक ओपन फॉर्मॅट. म्हणून आता एक गाव एक फॉर्मॅटचे पहिल्या हाफ मधला शेवटचा मॅच म्हणजे दुसरा मॅच. यानंतर एक हाफ आपण क्लिअर करतोय आणि त्यानंतर मजा येईल ओपन गटमध्ये देखील तुम्हाला तारे सितारे पाहायला मिळतील आज. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिले. फिल्डर येतोय. उलट दिशेने झेल होता. कठीण झेल आहे. रोहित बॅकअप देतोय आणि इथे 2 धावा. या 2 धाव्याने पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 धावा 1 विकेट 1 गडी बाद. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा 1 1 1 and 1. 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर. घेऊया एक डीजे ब्रेक. कोणता तरी मंत्र लावला होता. मला वाटते कवट्या महाकालचा तो मंत्र होता आणि तो पिक्चर सर्वांनी बघितला असेलच. वेगवेगळे डायलॉग आहेत. काही होटांवरती देखील आले असतील आणि डीजे असंच काहीतरी वेगळं करतोय. आमचा डीजे ऑपरेटर आहेत डी जॉकी मिस्टर जॉन टी. आणि NXT लाईव्ह जे या ठिकाणी आमचे सर्व खेळाडू आहेत जे श्रोते जोडले आहेत. ज्यांनी NXT लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल ना लवकर सबस्क्राईब करा. या परिसरातील एक अप्रतिम चॅनल अपडेट राहिलंय. चांगलं इम्प्रूव्हमेंट करतोय. क्वालिटी आणि क्लिअरिटीचा बिग बॉस NXT लाईव्ह म्हणून आपल्याच गावातील आपल्या परिसरातील चॅनल आहे तर आपल्या माणसांना मोठं करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करत राहा जेणेकरून येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील पहिल्या तुमच्या स्क्रीनवरती येतील मोबाईलच्या. म्हणून NXT लाईव्हला फॉलो देखील करा. जाऊया मॅचच्या दिशेने. 11 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवरती धनेश आलाय. वेगवान गोलंदाज आहे आणि यावेळी मात्र हा बॉल चांगला होता. डिलिव्हरी चांगली होती या बॉलची. बॅक टू द बॉलर खेळला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. 1 रन दिलाय. धपळक 12. संदीप माची मीरा भाईंदर नगरीतील एक जबरदस्त खेळाडू आणि खास करून राईचा हा धमाकेदार खेळाडू आहे. बॅट लागली तर हवाई सफर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल संदीपच्या बॅट मधून. बरं तो काय गोलंदाजी. वेगवान भन्नाट वेग आणि बरोबर फुलर लेनचा यॉर्कर लेन पद्धतीने हा चेंडू होता. 1 रनने धावफलक पुढे येईल. 13 धावा. काही जे संघ आहेत खेळायला तर येतात. ज्यांना फिशिंगचा शौक आहे ते फिशिंग देखील करतायत. मग राईज कडे असे काही रमेश पाटीलचं नाव घेईन. तो आला आणि कधी त्याला चिंबोरी मिळाली नाही असं कधीच झालं नाही या गावात. तेरा धावा 1 विकेट. फटका अप्रतिम आहे. फटका फसलाय परंतु 3 फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डीप कव्हरला रोहित होता आणि तिथे मात्र रणजित मात्र येतोय पुढे. बॅकअप देतोय. तिथपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्यात. 15च्या घरामध्ये आकडा येतोय. सिंगल डबल रोखलं नाही ना तर मॅच कठीण बनेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आई गावदेवी एक्सर हा संघ आपण बघतोय. मयूर पाटीलकडे यात 2 ऑप्शन होते. 2 संघ खेळायचे होते पण तो आपल्या गावातील संघाला त्याने प्राधान्य दिलंय म्हणून या संघामधून दिसला. अगोदर पहिला मॅच देखील आपण बोरिवली संघाचा पाहिला होता. त्या संघामध्ये देखील इन्व्हाइट केलं होतं त्याला. पाहुण्यांची गर्दी देखील अफाट पाहायला मिळते. प्रत्येक वेळोवेळी पाहुणे येत आहेत. 4 चांद लावतायत आणि स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषकामध्ये सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. जयेश पाटील इथे विकेट जाण्याची दाट शक्यता. मयूर पाटीलने हा झेल टिपलाय. जयेशला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन आणि यश प्राप्त होतोय मिस्टर धनेशला. विकेट डाऊन.
समर्थक भरपूर गर्दीने आल्यात त्या संघाला सपोर्ट करण्याकरता. जश गेला तर यश आलाय आणि इथे मात्र आता काटा बदलतोय बॉल. रबर बॉल मध्ये देखील तुम्हाला टर्न प्राप्त होताना दिसतोय, स्विंग येतोय आणि एक जबरदस्त व्हेरिएशन. बाहेर निघणारा बॉल. 15 रन 4 बॉल 5 बॉल. मोठा फटका हवेत खेळलाय. फिल्डरला इथे नजर दाखवावी लागेल. नजर हटी तो दुर्घटना घटी. आणि हे आहे एन्जॉयमेंट, हे आहे रबर बॉल क्रिकेट, हे आहे पावसाळी क्रिकेट, हे आहे चिखलाचं क्रिकेट. इथे बिंदास तुम्ही डाय मारू शकता आणि इथे शेवटपर्यंत नजर होते. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. मिस टायमिंग फटका खेळला. चेंडू हवेत इतका राहिला बराच काळ. फिल्डर बरोबर जागेवरती होता सावधान इंडियासारखा आणि तिथे पाहिलं तर थोडस पुढे गेला. कॅच सुटला आणि त्याने मग एन्जॉय करण्याकरता असं भाग पडलं. तिथे मात्र या 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावपळक 17. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 17 धावा 2 गडी बाद. 18 बॉल 21चा आकडा येतोय. घेऊया एक डीजे ब्रेक. 18-21 या मॅचचं समीकरण. मॅच अनेक वेळा या आकड्यावरती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहिलाय आपण. टेनिस बॉल मध्ये खास करून. रबर बॉल मध्ये देखील हा कारनामा करू शकतो. बॉलिंग मार्क वरती नेमकं येतोय कोण? ऋषी आलाय. ऋषी गौरव सुद्धा एक गोलंदाज विकल्प आहे. रोहित आहे. भरपूर गोलंदाज आहेत. गावकप असता तर हे गोलंदाज अगोदर येताना दिसले असते, परंतु एक गाव एक फॉर्मॅट आहे आणि तिथे मात्र मेन बॉलरचाच वापर केला जातोय. वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. रिॲक्शन पहा. 2 रन देऊन जाईल परंतु कॉन्फिडन्स वाढवेल या फटक्याने. अप्रतिम फटका. 2 धावा. फटका काय खेळला. बॅट स्विंग काय बॅट फ्लो आहे. जबरदस्त पॉवर जनरेट केली होती. 2 धावा आणि काय कॅमेरामॅनचं कॅमेरा वर्क आहे. फॉलोअप चेंडूला अप्रतिम केला जातोय. 19 धावा 2 विकेट 2.1 चेंडू. 38चं आव्हान आहे आणि 6.71चा रिक्वायर रन रेट. म्हणजे जवळजवळ बॉल टू बॉल आसपास रन रेट. 19ची गरज 17 बॉल मध्ये. यावेळी काय फटका खेळलेला आहे हवेत. फिल्डरने कॅच घेणं गरजेचं आहे. कॅच छुटा दिल टोटा. कॅच छुटा. एक एव्हरेज नुसार एका मॅच मध्ये जवळजवळ 3 ते 4 कॅच सुटतायत. या आपण आता गणित मांडू शकतो. पहिल्या मॅच मध्ये थॉमसचे 2 कॅच सुटले आणि थॉमसचे कॅच सुटल्यानंतर ती मॅच सुटली. इथे देखील ते दृश्य पाहिलंय. कॅच वरती खेळाडू आला. नजर बरोबर होती. सर्व गोष्टी आल्या. बॉल हातामध्ये भेटला नाही. हीच गोष्ट पाहिली गेली. 16 बॉल 17ची गरज. 21 धावा 2 विकेट 2.2 चेंडू. म्हणून प्रत्येक विकेट व्हॅल्युएबल आहे. प्रत्येक डॉट बॉल संघाच्या हिताकरता बेनिफिट देईल. आणि जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय तेव्हा जखमेवरती मीठ सोडलंय. ISPL मध्ये 9 पाहिलाय. इथे देखील 9 असता तर या षटकाराला मिळाला असता. काय फटका केलाय. संदीपने ठोकलाय. हाय अँड हँडसम षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. साइड म्हणू शकतो. आता इथून 11 धावेची गरज 15 बॉल मध्ये आणि हा बॉल अप्रतिम पाहायला मिळतंय. 1 बाउन्स पंचांकडून इशारा आहे. रबर बॉल आणि टेनिस बॉलचा फरक आपण पाहिलाय. पिचिंग झाल्यानंतर बॉल
कसा डिलिव्हर होतो, किती हाईट घेतो, ते पंचांकडे अथॉरिटी आहे. आणि या प्रकारचा चेंडू वन बाउन्स, एक चान्स गोलंदाजाला देखील मिळावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळी फटका लाजवाब, देखना, धमाकेदार, आउट ऑफ द पार्क. संदीपच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. बॉल लोअर फुलटॉस बॉल आणि अशा प्रकारचा फटका, सरळ फ्लिक ऑफ द रिस्ट. नंदू पाटील स्टँड मध्ये VIP बॉक्स मध्ये गेला, षटकार. मात्र फटका खेळलाय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. या 2 धावा देऊन जाईल आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर मॅच मध्ये पूर्णपणे दबाव आहे. 3 रनची गरज 12 बॉल मध्ये. माऊली ग्रुप राई इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलाय. 12 बॉल 3 ची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स पर्यंत पोहोचवून द्या. कॅप्टन यायचंय आणि इथे जो संघ जिंकेल त्या 2 संघादरम्यान एक हाफ क्लिअर केला जाईल. धनेश एक रन कंप्लीट. अकरा बॉल 2 ची गरज. आडव्या बॅटने खेळलेला फटका. दोघांमध्ये आता शर्यत लागले. शेवटचा फटका कशा प्रकारे असेल मॅच फिनिश करणारा. प्रवीणजी मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया हार्दिक स्वागत मंद मंद पावलांनी. आणि आपलं हार्दिक स्वागत, त्यांचं स्वागत केलंय या षटकारनिशी. मॅच फिनिश, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन माऊली ग्रुप राई हा मॅच जिंकतोय. अभिनंदन राई टीम. आणि हार्ड लक, टफ लक आई गावदेवी एकसर टीम. आनंदजी पाटील थॉमस डायस यांचा संघ पाहायला मिळेल. आणि एका साईडला माऊली ग्रुप राई संघ बेस्ट वर्सेस बेट. या ठिकाणी संदीप जी कोळे यांचा आपण विशेष सन्मान